महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संधालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मूलभूत सुविधांसह माणसांचा आणि विशेषतः महिलांचा विकास आणि सक्षमीकरण हाच भाजप सरकारचा प्रमुख भर असल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। गुरुवारी सासवड येथे झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित विविध संवाद मेळाव्यांमध्ये शिक्षक, डॉक्टर्स, महिला आणि व्यापारी वर्गाशी थेट संवाद साधला। केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या सत्तेचा थेट फायदा सासवड आणि जेजुरी नगर परिषदांना मिळवून देण्यासाठी तसेच या दोन्ही नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी नामदार पाटील यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, विधानसभा अध्यक्ष बाबा जाधवराव, गिरीश जगताप, शहराध्यक्ष आनंद जगताप, सचिन पेशवे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्यासह सासवड नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदी काकी जगताप आणि जेजुरीचे सचिन सोनवणे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकर्ते नेते होते। राज्याचे मुख्यमंत्री हा संवाद एकत्रितपणे वेगाने एक जिल्हा पूर्ण करतात। त्यामुळे आज 2 तारखेला जी नगरपालिकांची राज्यात 280 ठिकाणी निवडणूक होणार आहे। सासवड बोलवले होणार आहे। त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी आलो आहे आणि माझे वैशिष्ट्य आहे की सभांमध्ये फार न बोलत बसतात, कारण सभांमध्ये बोललं की नाही बोललं अशा छोट्या ग्रुपमध्ये बोललो तर जाताना 4 वेळा आणखी काही मुद्दे मांडतात, आपल्याला निवेदन देतात। छोट्या बैठका आणि प्रोफेशन वाईज शिक्षक पदावरती बैठक आणि व्यापाऱ्यांच्या महिलांच्या अशा वेगळ्या बैठका चालतात। थोडी घडी वाटली तर आज नगरपालिकेच्या निवडणुकीत जसं प्रत्येक घटकाला आश्वस्त करत असतं की तू आम्हाला का मतदान कर, आम्ही तुझं हे करणार। तर काही कॉमन गोष्टी सगळ्यांच्याच असतात, रस्ते सगळ्यांचे असतात, गटर सगळ्यांचे असतात, पिण्याचं पाणी सगळ्यांचे असतात, स्ट्रीट लाईट सगळ्यांचे असतात, काही चांगली गार्डन सगळ्यांचे असतात। पण काही स्पेसिफिक त्या प्रोफेशनच्या डिमांड असतात ज्या आपण मांडल्या आहेत। त्याच्यामध्ये मेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा कायदा आला, ज्याच्यामध्ये नॉर्मल कचऱ्याप्रमाणे ते कलेक्ट करता येईल। नगरपालिकेची कचरा गोळा व्यवस्था आहे आपल्याला सासवडच्या साईच्या नगरपालिकेमध्ये देशात क्रमांक 1 पुण्यालाच आहे। पण मेडिकल वेस्ट त्याच्याबरोबर कलेक्ट करता येतो। कायदा असा झाला की तो वेगळा कलेक्ट केला पाहिजे, तो वेगळा मॅनेज केला पाहिजे, पण तो इथं सगळं मॅनेज होत नाही, नष्ट होत नाही। आता इथे नगरपालिकेला वेगळी एजन्सी का नाही? तो नगरपालिकेने एखाद्या पैसे इन्व्हेस्ट करायला त्याची थोडी कॉस्ट मोठी असते। एखाद्या प्रायव्हेट माणसाला एनकरेज का नाही केलं हे जर मी शोधतो तर 4 दिवस मला द्या, 2 तारखेनंतर आयदर तुम्ही 3-4 जण पुण्यात मी देईल आणि नगरपालिकेशी त्यावेळेला स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचं त्यांना मुले म्हणून आनंदी काकी नगराध्यक्ष झालेले असतील त्याच्याबरोबर आता मी कोल्हापूरला ऑलरेडी एक मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट असताना दुसऱ्या एका प्रोजेक्टला डॉक्टर अभ्यंकर नावाचे ऑर्थोपेडिकमध्ये कुठे डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अधिकारी पदाधिकारी आहेत, त्यांना वेगळा प्रोजेक्ट करायचा, तो सँक्शन करून घ्या। खूप अडचणी आहेत, आधीच्या एजन्सीने जिंकलो आम्ही आणि अभ्यंकर आपण कुठला असं नाही। अभ्यंकर हा होता की आधीचा जो आहे तो नॉन डॉक्टर आहे आणि तो लुटतो आहे, तर डॉक्टरांनी म्हणून आम्ही कंपनी फॉर्म करतो, तो आम्हाला लायसन देतो। डॉक्टरांनी म्हणून कंपनी फॉर्म केली, तर जागा घेतली, लायसन दिलं, इन्व्हेस्टमेंट करी, थोडी मदत करायला सांगितले लोकांना। आणि तो डॉक्टरांना न लुटणारा मेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट नाही। असले कारण डॉक्टर तरी डॉक्टरला लुटणार नाही याची काय गरज आहे असं
पण शेवटी आपल्या प्रभुत्वाचा असला तर आपली जास्त काळजी करेल. त्यामुळे तो मेजर विषय आहे. बाकी आधी जे कार्यक्रमाचं संचालन करून तुम्ही अँकरिंग त्यामुळे आम्हाला दाखवण्यात आला. यावेळेला बहुधा नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर कॉप विषयामध्ये काही भरीव वाढ करता येईल का वगैरे मुख्यमंत्री वगैरे विचार करतात. प्लस कायदा करता येणार नाही, परंतु लोकल लिडरशिप असं म्हणून म्हणाला की तुम्ही एका आक्रोशन देता म्हणजे 5 भाग करता येतील का, 2 भाग करता येतील म्हणजे अधिक लोक करतात किंवा ठीक नसतं. आपल्या स्ट्रेंथवर लिस्ट फक्त द्यायचं असतं. 2 नवीन मॅडमचं खूप शिकवतो त्यामध्ये आपण नक्की विचार करू. आणि मग स्वच्छता आरोग्य सुविधा समितीमध्ये वगैरे लक्षात नक्की आपण करू. अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स, अपार्ट फ्रॉम कोविडच्या निमित्ताने या देशातल्या जनतेला असं लक्षात आलं की मेडिकल फॅसिलिटी या विषयामध्ये आपण खूपच वीक आहोत. व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये आपल्याला अडचणी लक्षात आल्या. मग ज्याला आपण म्हणतो की अशा प्रकारच्या आयसोलेशन बेडच्या बाबतीत आपलं लक्षात आलं की आपण फारच असं एवढं मोठं संकट 1918च्या प्लेग नंतर आलंच नाही तेव्हा आपण प्रिपेअर्ड नव्हतो. पण मोदीजींनी पूर्ण कोविडच्या पिरियडमध्ये सगळी देशभरातली हॉस्पिटल अद्ययावत करण्यासाठी खूप मदत केली. त्याच्यातून आता भरपूर प्रगती आहे. प्रामुख्याने डॉक्टर्स कमी आहेत असं लक्षात आलं. बऱ्याच वेळा सरकार हॉस्पिटलमध्ये यायला डॉक्टर तयार नसतात. मेडिकल कॉलेजेस वाढवली. प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज असल्यामुळे आढळला. महाराष्ट्रात आता अपवाद नाही, सगळ्या जिल्ह्यांची मेडिकल कॉलेज झाली आणि डॉक्टरांची मानधन वाढवणं, डॉक्टरांना सुरक्षा म्हणून कायदे करणं असं मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून वैद्यकीय क्षेत्रावर सामान्य माणसाला वैद्यकीय सुविधा कशी चांगली मिळेल आणि त्या सामान्य माणसाला वैद्यकीय सुविधा कशी मिळेल आणि वैद्यकीय. प्रतिनिधी जीवनकड, सासवड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.